नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता तिसरी विषय आहे आपल्या सभोवतालचे जग भाग 2 पाठ 3 माझी शाळा या पाठाचा स्वाध्याय पाहूया. चला. प्रश्न पहिला आहे, यादी करा. तुम्हाला शाळेत आवडणाऱ्या गोष्टी. आता मुलांनो, या ठिकाणी तुम्हाला शाळेत ज्या गोष्टी आवडतात त्यांची यादी करायची आहे. मी काही तुम्हाला गोष्टी या ठिकाणी सांगत आहे. यापेक्षा वेगळं उत्तर तुम्ही लिहिलं तरीही चालू शकतं. या ठिकाणी पहा माझं उत्तर. मित्रांसोबत अभ्यासाविषयी चर्चा करणे आणि खेळणे, ग्रंथालयात बसून छान छान गोष्टीची पुस्तके वाचणे, प्रयोगशाळेत वेगवेगळे प्रयोग करून पाहणे, शालेय कार्यक्रम, खेळ व क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणे आणि शिक्षकांकडून नवीन गोष्टी शिकणे. पुढील प्रश्न पाहूया. खाली दिलेल्या घटकांचे पुढील तक्त्यात वर्गीकरण करून लिहा. यामध्ये काही घटक आपल्याला दिले आहेत. ते सर्व घटक आपल्याला भौतिक घटक आणि मानवी घटक यामध्ये वर्गीकरण करून लिहायचे आहेत. आता घटक कोणकोणते आहेत पहा. इमारत, शिक्षक, स्वच्छतागृह, मुख्याध्यापक, शालेय पोषण आहार, स्वयंपाकी, ग्रंथालय, विद्यार्थी, प्रयोगशाळा, रॅम्प, पालक, मैदान, तक्रार पेटी, संगणक कक्ष. आता या सगळ्या घटकांचं आपल्याला भौतिक घटक आणि मानवी घटक यामध्ये वर्गीकरण करायचं आहे. आता भौतिक घटक यामध्ये कोणकोणते घटक येतात पहा. तर यामध्ये इमारत, स्वच्छतागृह, शालेय पोषण आहार, ग्रंथालय, प्रयोगशाळा, रॅम्प, मैदान, तक्रार पेटी, संगणक कक्ष हे सगळे भौतिक घटक असतात. आणि मानवी घटक यामध्ये माणसाशी संबंधित जे घटक असणार आहेत ते घटक आपण यामध्ये लिहिणार आहेत. मग मानवी घटकामध्ये आपण शिक्षक, मुख्याध्यापक, स्वयंपाकी, विद्यार्थी, पालक हे सगळे मानवी घटक यामध्ये आपल्याला लिहायचे आहे. आता पुढील प्रश्न पाहूया. खालील कृती पूर्ण करा. यामध्ये शाळेतील खालील व्यक्तींच्या कामांविषयी एका वाक्यात लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्या व्यक्ती कोणकोणते दिलेत पहा. शालेय पोषण आहार, स्वयंपाकी, मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक, वर्गमित्र, पालक आणि स्वच्छता मंत्री. तर आपल्या शाळेमध्ये या व्यक्ती असतात आणि यांच्याविषयी आपल्याला एका वाक्यामध्ये माहिती लिहायची आहे. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा काय करूया, तर शालेय पोषण आहार, स्वयंपाकी यांच्याविषयी माहिती. तर विद्यार्थ्यांना रोज ताजे व पौष्टिक जेवण खाऊ तयार करून ते आपल्याला देत असतात. त्यानंतर मुख्याध्यापक यांचं काम काय असतं, तर शाळेचे व्यवस्थापन, शिस्त आणि शैक्षणिक नियोजन सांभाळण्याचं काम मुख्याध्यापक करतात. त्यानंतर वर्ग शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शिकवतात. त्यानंतर वर्गमित्र अभ्यासात आणि खेळात एकमेकांना मदत करतात. स्वच्छता मंत्री काय करतो, तर वर्ग, शाळा, परिसर स्वच्छ राहील याकडे लक्ष देतो. आणि त्यानंतर पालक मुलांच्या शिक्षणासाठी व प्रगतीसाठी शाळेला सहकार्य करतात. तर मुलांनो, तुम्ही या ठिकाणी या व्यक्तींच्या कामाविषयी तुम्ही विचार करून सुद्धा एखादं वाक्य लिहू शकता. आता परत आपण पुढील प्रश्न पाहूया. तर येथे तुम्ही काय करता. तर या ठिकाणी पहा, आपल्याला वाचन कोपरा, क्रीडांगण आणि परसबाग दिलेले आहे. तर या ठिकाणी तुम्ही काय करता हे तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा लिहू शकता. तर या ठिकाणी मी काही उत्तरं देत आहे ते पाहत. आता वाचन कोपरा या ठिकाणी आपण काय करतो, तर शांतपणे बसून गोष्टीची पुस्तके, वर्तमानपत्रे आणि नवनवीन माहिती देणारी पुस्तके वाचत असतो. क्रीडांगण या ठिकाणी आपण विविध खेळ खेळतो, म्हणजे लंगडी, खो खो, धावणे, कबड्डी आणि व्यायामसुद्धा आपण करत असतो. आणि परसबागेमध्ये आपण काय करतो, तर झाडांना पाणी देतो, रोपांची काळजी घेतो, तसेच भाज्या, झाडांबद्दल आपण माहिती मिळवत असतो. आता पुढील प्रश्न आपण पाहूया. शाळेत शिकायला मिळणाऱ्या गोष्टी लिहा. तर आपल्याला शाळेमध्ये पहा, लिहायला, वाचायला आणि गणित करायला शिकायला मिळते. त्याचबरोबर शिस्त, समानता आणि एकमेकांना मदत करण्याची सवय लागते. गाणी म्हणणे, चित्र काढणे आणि नाटकात भाग घेणे शिकायला मिळते. चांगल्या सवयी, नियम पाळणे आणि समाजात उत्तम नागरिक म्हणून कसे वागावे हे शिकायला मिळते. तर मुलांनो, शाळेत अजून बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. मी हे उदाहरणादाखल दिलं आहे. तर तुम्हाला शाळेमध्ये काय काय शिकायला मिळतं ते तुम्ही आणखी वाढवून लिहू शकता.
तर अशा पद्धतीने याची बरीचशी उत्तरं तुमच्या मनाने तुम्हाला लिहायची आहेत. मी फक्त उदाहरणादाखल तुम्हाला हे उत्तरं दिलेली आहेत. तर मुलांनो, हा स्वाध्याय नक्कीच तुम्हाला समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत व्यवस्थित अभ्यास करत राहा. धन्यवाद.